नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. त्या रेसिपीचं नाव आहे पनीर राईस. बघू शकता किती छान यम्मी आणि झटपट तयार होणारा राईस आहे. टिफिन रेसिपी म्हणून सुद्धा तुम्ही ही रेसिपी करून बघू शकता. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे पनीर. इथे मी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे. शिजवलेला भात, तेल, शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, लसूण तुकडे करून घेतलेले आहेत, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, गाजर किसून घेतलेला आहे, तिखट, धनेपूड, मीठ, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस. कुठलाही सॉस घेऊ शकता इथे तुम्ही. चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूया. आता आपण हे जे पनीरचे तुकडे घेतले होते ह्यावर आपण तिखट घालूया, धनेपूड, मीठ आणि हे छान मिक्स करून घेऊया. तेल तापवायला ठेवलंय आपण. आता हे जे पनीर आपण मिक्स करून घेतलं होतं तिखट मीठ हे आता यात घालून घेऊया. आणि हे छान परतवून घेऊ. आता आपले पनीरचे तुकडे फ्राय झालेले आहे. आता याला आपण बाजूला काढून घेऊया. आता ह्या तेलामध्ये आपण लसूण घालूया. लसूण छान झालंय. ह्यात हिरवी मिरची घालूया. परतवून घेऊ छान. कांदा, मोठ्या आचेवर छान हे परतवून घ्यायचं. ह्यातच मी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकते. भाज्या छान परतवून घ्यायच्या. आता आपण हा जो सॉस घेतला होता हा घालूया याच्यात. सोया सॉस, किसलेला गाजर पण छान मिक्स करून घ्यायचा ह्यात. आता आपण हे जे मसाले घेतले होते तिखट मीठ हे सगळं घालूया. मीठ छान मिक्स करून घेऊ. आता यात आता शिजलेला राईस घालायचा आपण यात. आणि छान मिक्स करून घेऊ. राईस तयार आहे. तर ह्यात आपण हे जे पनीरचे तुकडे फ्राय करून घेतले होते हे यात घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. तर किसलेला गाजर पण छान मिक्स करून घ्यायचा ह्यात. आता आपण हे जे मसाले घेतले होते तिखट मीठ हे सगळं घालूया. मीठ छान मिक्स करून घेऊ. आता यात आता शिजलेला राईस घालायचा आपण यात. आणि छान मिक्स करून घेऊ.
आपला राईस तयार आहे. तर ह्यात आपण हे जे पनीरचे तुकडे फ्राय करून घेतले होते हे यात घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. आपला गरमागरम पनीर राईस तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.